हॅलो नमस्कार, मी सांची माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरच्या घरीच कुळदेवीची ओटी कशी भरावी, तसेच मूळ स्थानी जाऊन ओटी कशी भरावी, ओटीमध्ये कोणतं साहित्य असणं गरजेचं आहे याबद्दलची सर्व माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. अगदीच साध्या आणि सोप्या पद्धतीने कुळदेवीची आपल्याला ओटी कशा पद्धतीने भरायची आहे ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि तुमच्या कुळदेवीचं नाव लिहायला विसरू नका. पवित्र असा श्रावण महिना चालू आहे. आता या श्रावण महिन्यामध्ये आपण आपल्या कुलदेवीची ओटी भरणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. आपण जर कुलदेवीची ओटी भरली तर आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरताही भासत नाही, तसंच कोणतंही संकट हे आपल्यावरती येत नाही. आणि आपण जिथे कुलदेवीची मूळ स्थान आहे तिथे जाऊन देखील ओटी भरू शकता. पण आपल्याच्याने ते शक्य नाही झालं तर आपण कुलदेवीची ओटी श्रावण महिन्यामध्ये तुम्ही मंगळवारी भरू शकता किंवा शुक्रवारीच भरू शकता, अगदी घरच्या घरी. कोणत्याही एका वारी तुम्ही श्रावण महिन्यामध्ये कुळदेवीची ओटी आपण घरीच भरायची आहे. तर त्यासाठी सकाळी लवकर उठायचं आहे, अंघोळ वगैरे करून घ्यायचे आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही आहेत. लाल रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र आपल्याला परिधान करायचे आहेत. सगळ्यात आधी आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे. त्यानंतरला देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतरला एक चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे, त्यावरती लाल कपडा हा ठेवायचा आहे. नंतर आता आपली जी काही कुळदेवी आहे त्या कुळदेवीचा फोटो असेल किंवा तुमच्याकडे मूर्ती असेल किंवा टाक असतील तर ते आपल्याला त्या चौरंगावरती ठेवायचं आहे. कुळदेवीचा फोटो तुमच्याकडे नसेल तर तुम्ही माता लक्ष्मीची मूर्ती असते ती जरी ठेवली तरी चालेल, किंवा माता लक्ष्मीचा कोणता फोटो असेल तर तो ठेवला तरीही चालेल. आपण कुळदेवीजवळ एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आता देवीला आपण हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे, फूल अर्पण करून घ्यायचं आहे, अखंड अक्षता अर्पण करायचे आहेत. तसेच आपण या दिवशी मखाण्याची खीर देखील बनवायची आहे. मखाण्याची खीर बनवणे शक्य नसेल तर तांदळाची खीर तुम्ही बनवू शकता, किंवा तुम्ही अगदीच खडीसाखर जरी ठेवलात तरीही चालेल. पण आपल्याला नैवेद्य म्हणून काहीतरी ठेवायचं आहे. घरात अगदी तुम्ही जे काही बनवता ते ठेवले तरी पण चालेल. फक्त नैवेद्य हा सात्विकच असावा, त्यामध्ये कांदा लसूणचा अजिबात समावेश नसावा. आता आपल्याला ओटीचे साहित्य घ्यायचं आहे. मग देवीला अर्पण करण्यासाठी आपण सुती साडी घ्यायची आहे किंवा रेशमी असावी, कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत या धाग्यांमध्ये अधिक असते. त्यामुळे आपण हीच साडी घ्यायची आहे. मग साडीचा रंग कोणता असावा तर तुम्ही लाल रंगाची साडी घेऊ शकता, हिरव्या रंगाची घेऊ शकता किंवा नारंगी रंगाची घेऊ शकता. शक्यतो हिरवा रंग हा तुम्ही आवर्जून घ्यायचा आहे, कारण की श्रावण महिना हा पूर्ण हिरवाईने भरलेला असतो आणि या काळामध्ये हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे. आता आपण जी काही साडी घेत आहोत त्या साडीला ब्लाऊज पीस देखील अटॅच असतो, पण आपल्याला तरी पण देवीची ओटी भरण्यासाठी आपण नवीन ब्लाऊज पीस घ्यायचा आहे. एक वेगळा ब्लाऊज पीस आपल्याला घ्यायचा आहे, त्यानेच आपल्याला ही ओटी भरायची आहे. मग अगदी आपण हिरव्या रंगाचा खण घेतला तरी पण चालेल. आता त्यानंतरला आपल्याला घ्यायचे आहे ते म्हणजे गहू किंवा तांदूळ घेतला तरीही चालेल. आपण ओटी भरत असतो तेव्हा गव्हाचाच वापर जास्त प्रमाणामध्ये होतो, पण जर गहू नसतील तर तुम्ही तांदूळ घेऊ शकता. आपण नारळ देखील घ्यायचा आहे. नारळ हा पूर्णपणे पाण्याने भरलेला असावा, असाच नारळ आपल्याला घ्यायचा आहे. नारळाच्या शेंडीकडे देवीचं तत्व आकर्षक उत्कृष्ट होतं. हे तत्व नारळाद्वारे खण आणि साडी यामध्ये संक्रमित होण्याचे सहाय्य होते. तसेच नारळाच्या शेंडीतून प्रक्षेपित होणाऱ्या लहरी जीवाच्या शरीराभोवती संरक्षण कवच निर्माण होते. त्यामुळे आपण भरलेलाच नारळ घ्यायचा आहे. तसेच आपल्याला एक बदाम, सुपारी, खोबरं, खारीक या गोष्टी देखील घ्यायच्या आहेत. एक छोटीशी पुडीसुद्धा आपल्याला तयार जी मिळून जाते. त्यासोबत आपण एक हळकुंड देखील घ्यायचा आहे. शक्यतो आपण घेतली तरी पण लेकूरवाळी हळकुंड आपल्याला घ्यायची आहेत. जेव्हा आपण ओटी भरायची असते तेव्हा तुम्हाला लेकूरवाळी हळकुंड मिळाले तर आवर्जून हेच हळकुंड तुम्ही घ्यायचे आहेत. त्याला आणखीन दुसरा एक छोटासा कोंब फुटलेला असतो, त्याला लेकूरवाळी हळकुंड म्हणतात. त्यानंतरला एक आपल्याला फळ घ्यायचं आहे. मग ते कोणतंही घ्या तुम्ही, सिजनेबल तुम्ही कोणतेही फळ घेऊ शकता. 5 फळे घेणे शक्य असेल तर 5 फळे घेतली तरी पण चालेल.
तसेच आपण जे काही साहित्य घेणार आहोत, मग खारीक असेल, खोबरं असेल, तर याला कीड लागलेली नसावी, ते बघूनच घ्या. ते स्वच्छ आपल्याला घ्यायचं आहे. आपण गजरा किंवा वेणी देखील घेऊ शकता. ओटीमध्ये हे सामान असणे देखील गरजेचं आहे. किंवा जर गजरा नसेल तर तुम्ही फुलं घेतलीत तरी पण चालेल, पण गुलाबाची फुलं घेऊ शकता किंवा सफेद फुले घेतलीत तरी पण चालेल. पण शक्यतो गजरा किंवा वेणी भेटली तर ती तुम्ही नक्की घ्या. आपल्याला ते ओटीवरती दान दक्षिणा ठेवायची आहे. मग 11 रुपये ठेवा किंवा 51 रुपये ठेवा. दान दक्षिणा तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्ही कितीही ठेवू शकता. आपण 6 हिरव्या बांगड्या घ्यायच्या आहेत. आता या हिरव्या बांगड्या घेताना आपण हिरव्या काचेच्या बांगड्या घ्यायच्या आहेत. आणि या बांगड्या शक्यतो तुम्ही मोठ्या घ्या, कारण की जे जे काही ओटीचं सामान आहे ते छोट्या प्रमाणामध्ये जर बांगड्या असतील तर त्या वापरल्या जात नाहीत. मोठ्या बांगड्या असतील तर त्या एखाद्या महिलेला देखील उपयोगी पडतात. त्यामुळे शक्यतो हिरव्या मोठ्या बांगड्या घेत चला. काही जण प्लास्टिकच्या वगैरे घेतात, काही जण छोट्या छोट्या घेतात. त्यापेक्षा तुम्ही मोठ्या बांगड्या घेत जा, कोणाला तरी उपयोगी पडतील. आपण आपल्या यथाशक्तीप्रमाणे 16 शृंगाराचं साहित्य देखील माता लक्ष्मीला घेऊ शकता. तुमच्यावरती आहे घ्यायचं की नाही घ्यायचं, हे तुमच्यावरती आहे. मग टिकली असेल, नेलपेंट असेल किंवा काही 16 शृंगाराच्या वस्तू असतील, नथ असेल, जोडवी असेल किंवा इतर कोणत्या वस्तू असतील, अशा 16 शृंगाराचं साहित्य घेणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त एक साहित्य घेतलं तरीसुद्धा चालेल. जसं की टिकलीचं पॅकेट वगैरे घेतलं तरीसुद्धा चालेल. आपल्याला त्या 16 शृंगारापैकी एक साहित्य आपल्या ओटीमध्ये घ्यायचंच आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला विड्याचं पान घ्यायचं आहे. तुम्ही जिथे पान मिळते तिथे जर तुम्ही विड्याचं पान हे ओटी भरण्यासाठी पाहिजे असं म्हटलं तर तुम्हाला तिथे सहज मिळून जाईल. किंवा ते शक्य नसेल तर तुम्ही 2 विड्याची पानं घ्यायची आहेत आणि 2 सुपारी घ्यायची आहेत. आता आपलं ताट पूर्णपणे तयार झालेलं आहे. आता या ताटावरती आपण थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत, कारण की एखादे साहित्य जरी आपल्याकडून राहिलं तर अक्षता त्या पूर्ण करतात असं म्हणतात. मग अक्षता अखंड असाव्यात, तुटलेल्या नसाव्यात. आता जी काही महिला ओटी भरणार आहे त्या महिलांनी त्या ओटीवरती प्रथम हळद कुंकू अर्पण करायचं आहे, एक फूल अर्पण करायचं आहे आणि हे ताट आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे. आपल्या छातीजवळ आपण हे ताट घ्यायचं आहे. आता आपण आपल्या कुलदेवीचं नाव घ्यायचं आहे. मग जी पण तुमची कुलदेवी असेल, मग रेणुका माता असेल, महालक्ष्मी असेल, जी पण कोणती तुमची कुलदेवी असेल, आपण म्हणायचं आहे की मी तुझी ओटी भरत आहे, या ओटीचा तू स्वीकार कर. या ओटीमध्ये एखादी गोष्ट अपूर्ण राहिली असेल तर त्याबद्दल मला माफ कर, मला क्षमा कर, पण या ओटीचा तू स्वीकार कर, असे आपण आपल्या कुलदेवीला म्हणायचं आहे. तसेच कुलदेवी मनामध्ये आपल्या कुलदेवीचे स्मरण करायचं आहे. तुम्ही कुलदेवीच्या मूळ स्थानावरती गेले आहात असं मनामध्ये गृहीत धरायचं आहे आणि आपण देवीची ओटी भरत आहोत अशा प्रकारे आपण ओटी भरायची आहे. आता हे जे काही साहित्य आहे ते आपल्याला माता लक्ष्मी समोर ठेवायचं आहे. माता लक्ष्मीला तुमच्या घरावरती कोणतेही संकट येऊ नये किंवा तुमची एखादी इच्छा मनोकामना असेल तर ती देखील तुम्ही सांगायची आहे. अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण ही सेवा करायची आहे. माफी मागायची आहे, काय चुकलं तर माफ कर असं बोलायचं आहे. आता ही ओटी अगदी आपण श्रावण शुक्रवारी किंवा श्रावण मंगळवारी भरली तरी पण चालेल. ज्योतीची पूजा देखील केली जाते, तेव्हा देखील ओटी भरणे अत्यंत शुभ मानले जाते. तेव्हा देखील तुम्ही ओटी भरू शकता. आता हे जे काही साहित्य आहे ते आपल्याला आपल्या जवळ ठेवायचं आहे. नंतर जेव्हा पण तुम्ही देवीच्या मूळ स्थानावर जाल तेव्हा तुम्ही देवीला ही ओटी भरू शकता. किंवा तसं करणं शक्य नसेल, एखाद्या सुवासिनी महिलेला घरामध्ये बोलवून तिची ओटी भरू शकता. शुक्रवारी भरा किंवा मंगळवारी भरू शकता. एखाद्या महिलेला आपण जेव्हा घरामध्ये बोलवतो त्यावेळी ती देवी स्वरूप असते, त्यामुळे तिचा आदरातिथ्य पूर्णपणे करायचा आहे. तुम्हाला जे जे शक्य होईल तेवढं तुम्हाला करायचं आहे. तुम्ही काहीतरी खाऊ घालू शकता, म्हणजे वरण भात असेल किंवा तुम्ही खीर वगैरे केली असेल तर ती तुम्ही खाऊ घालू शकता. आणि त्यानंतरला तुम्हाला ओटी भरून घ्यायची आहे, नमस्कार करायचा आहे, आशीर्वाद घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी कुळदेवीची ओटी कशी भरायची आहे आणि मूळ स्थानी जाऊन सुद्धा ओटी कशी भरायची आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मला वाटतं संपूर्ण माहिती तुमच्या लक्षात आलेली असेल. काही तुमचे प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा, मी सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. कसा वाटला तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.